काहीतरी साध्य करायचं किंवा आपलं ड्रीम कंप्लीट करायचं आहे, तर असं झोपेतून डचकून जागं व्हावं लागतं. आता तुम्हाला काय वाटलं मी 7 वाजता उठली? नाही. मी 5:15 5:30चा अलार्म लावून उठत असते. त्यानंतर मी कोमट पाणी घेतलं आणि टिफिन बनवून सरांना दिला. ते गेले. त्यानंतर मी म्हटलं 15 मिनटं पडावं. 15 मिनटं पडता पडता कधी डोळा लागला तर ते समजलंच नाही. त्यानंतर आता मी उठली आणि आवरून माझ्या कामांना मी सुरुवात केलेली आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की आपलं शरीर किंवा वजन मेंटेनमध्ये असेल तर आपण लगेच उठल्याबरोबर आपल्या कामांना लगबगीने सुरुवात करतो. आणि जर बघा तुमचं खूप वजन वाढलेलं आहे, शरीरामध्ये खूप अतिरिक्त चरबी साठलेली आहे, अगदी फॅट्स खूप वाढलेले आहेत, तर बघा आपल्याला काही करायला इच्छा होत नाही. आपण उशिरा उठलो तरी पण आपण बघा मोबाईल घेऊनच एका जागेवर 2-2 तास बसत असतो किंवा सारखं आपण बघा स्क्रोल करत आपण मोबाईल अगदी 1-2 तास होऊन जातात तरी आपल्याला कळत नाही आणि मग कामं आपल्याला होईल तसं होतात नाही. तर मग दिवसभर आपल्याला असंच थकवा जाणवतो, आळस येतो, कंटाळा येतो, काही करायला इच्छा होत नाही. तर याचं कारण की तुमचं खूप म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढलेलं आहे किंवा शरीरामध्ये अतिरिक्त खूप चरबी साठलेली आहे. त्यामुळे तुम्हाला काम करायला इच्छा होत नाही किंवा तुमचं शरीर काम करायला मागत नाही, ॲक्टिव्ह राहत नाही शरीर. तर आता तेच आपण वजन कमी करण्यासाठी, मेंटेन राहण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे, अगदी साध्या सोप्या पद्धतीने बघा. आणि शरीर मेंटेनमध्ये असलं ना की बघा आपण ॲक्टिव्ह राहतो आणि आपल्याला नेहमी फ्रेश फील जाणवतं. आता मी बघा अंघोळ केली, त्यानंतर फ्रेश झाली आणि इथे देवपूजा, रोजची नित्यपूजा. तर थोडंसं आपण बघा आपलं माइंड सेट होण्यासाठी दिवसभरामध्ये आपण देवपूजा ही ठेवायचीच आहे आपल्या डेली रुटीनमध्ये. त्याने खूप आपलं माइंड सेट होतं, फ्रेश वाटतं आणि आतून जर मन आपलं फ्रेश असेल तर आपल्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतो, चेहरा छान दिसतो आपला. कधी कधी उदास राहिलं, खूप अतिविचार केले तरी पण टेन्शनने आपलं वजन वाढतं. असो, आता तुम्ही थंबनेलवर पाहिलेलंच आहे की साखर कशी बंद करावी आणि साखर बंद करून मी अगदी चहा घेऊनसुद्धा माझं वजन कमी केलं. ते कसं तर सांगते. आता सर्वात प्रथम बघा लगेच काय आपलं साखर वगैरे बंद होत नाही. जर तुम्हाला सवय असेल, एकदा शरीराला सवय झाली ना की ते आपण घेतल्याबिगर राहत नाही. आता मलासुद्धा बघा चहाची खूप सवय आहे. सकाळ संध्याकाळ अर्धा कप लागतोच चहा आणि मी तो घेतेच. परंतु मी साखर कशी बंद केली तर हळूहळू जिथे मी 1 चमचा टाकायची तिथे नंतर मी अर्धा चमच्याचं एकदम थोडी आणि थोडी करत करत मी आता पूर्ण साखर बंद केली आहे. आणि तिथे जर तुम्हाला म्हणजे गोड हवा असेल किंवा थोडंसं चहा असा गोड हवा असेल तर तिथे तुम्ही गुळाचा वापर करू शकता. गूळ घेतल्याने वजन वाढत नाही आहे. गूळ हा आयुर्वेदिक आहे. त्यामुळे आपल्याला बघा मनाचं समाधान पण होतं आणि प्लस आपण आयुर्वेदिक गूळ वापरल्याने आपलं वजन पण वाढत नाही. तर तुम्ही असं हळूहळू कमी करायचं आणि एकदा जर तुम्ही मनाशी ठरवलं ना तर बघा तुम्ही तसंच कराल. जर तुम्ही मनाशी ठरवलं की गूळ पण नाही, साखर पण नाही, तर तुम्ही विदाऊट शुगर किंवा विदाऊट गुळाचा सुद्धा तुम्ही चहा घेऊ शकता. पण असं थोडं कमी करायचं आहे. लगेच काही कमी होत नाही. एकदा आपल्याला सवय झालेली असते ना तर ती लगेच काही आपली बंद होत नाही किंवा लगेच आपण ती बदलू शकत नाही. तर हळूहळू बदल करायचा आहे. त्यानंतर बघा मी नाश्त्यामध्ये असं शरीरामध्ये आपल्या प्रोटीन, कॅल्शियम जाईल असं हेल्दी नाश्ता बनवायचं ठरवलं. तर रोज वेगवेगळा नाश्ता बनवायचा. त्यामध्ये आपल्याला शरीरामध्ये प्रोटीन जाईल किंवा कॅल्शियम जाईल असं आपण नाश्ता ठेवायचा आहे आपला डेली रुटीनमध्ये. तर आता इथे बघा पनीर घालून मी इथे पनीर पराठा बनवते आहे नाश्त्यामध्ये. आणि आपण सकाळी बघा 10च्या आतमध्ये नाश्ता करायचाच आहे. त्याच्यासोबत तुम्ही बघा जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ड्रिंक दाखवलेले आहे तर ते तुम्ही दिवसभरामध्ये 4 ते 5 वेळा वेगवेगळ्या प्रकारचे जर ड्रिंक घेतले तर तुमचं वजन बघा झपाट्याने कमी होईल. आणि दिवसभरामध्ये आपण असे वेट लॉस ड्रिंक घ्यायचेच आहेत काही ना काही. तुम्ही मग ब्लॅक कॉफी घेऊ शकता किंवा ब्लॅक टी, ग्रीन टी घेऊ शकता. दुपारच्या वेळात नाश्ता जेवण झाल्यानंतर दिवसभरामध्ये 1 ते 2 वेळा ग्रीन टी घ्यायची आहे. त्यानंतर फॅट कटर ड्रिंक रात्री झोपण्या अगोदर. त्याचसोबत बघा ABC क्यूब म्हणजे तुम्ही बीटरूट, गाजर, आवळा याचा ज्यूस करून तुम्ही दिवसभरामध्ये घ्यायचा आहे. खूप फ्रेश वाटतं आपल्याला आणि बघा स्किन पण छान होते आणि त्याचबरोबर आतून आपल्याला फ्रेश वाटतं. म्हणजे हीट वाढत नाही. आता उन्हाळा लवकरच चालू होईल त्यामुळे आपण असं आत्तापासूनच सवय करायची आहे. हे असं वेगवेगळ्या प्रकारचं जर तुम्ही आहार घेतला किंवा ड्रिंक घेतले, जेवढं तुम्ही आतमध्ये लिक्विड घ्याल ना तेवढं तुमचं पोट भरलेलं राहतं आणि वजन पटकन कमी होतं. तर सकाळचा असा
फक्त नाश्ता घ्यायचा. त्यानंतर तुम्ही बघा ग्रीन टी वगैरे घेऊ शकता, ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी वगैरे घेऊ शकता किंवा दुपारच्या वेळामध्ये बघा असं तुम्ही फ्रेश ड्रिंक आणि आहारामध्ये तेल, मिठाचा वापर कमी करायचा आहे. शक्यतो मी तूप वगैरे लावते असं बघा. थोडंसं काही असं पराठे वगैरे केले तर थोडा तुपाचा वापरसुद्धा आपण करायचा आहे आपल्या डेली आहारामध्ये. आणि त्यासोबत जेवढं प्रोटीन तुम्ही घ्याल तेवढं तुम्हाला एनर्जी येईल. दिवसभर असं थकवा जाणवणार नाही. मग त्या ठिकाणी तुम्ही बघा मोड आलेले स्प्राउट्स म्हणजे आपले जे गावठी चणे आहेत, हरभरे किंवा राजमा, त्याचबरोबर मूग, मटकी यांना मोड आणायचं आणि ते सुद्धा तुम्ही शॅलो फ्राय करून असं वाटीभर सकाळी नाश्त्यामध्ये घेऊ शकता. त्याने पण पोट भरलेलं राहतं, भूक आपली म्हणजे भागते आणि त्यासोबत बघा थोडं घेतलं तरी खूप एनर्जी येते. म्हणजे दिवसभर थकवा जाणवत नाही आपल्याला, एवढी एनर्जी येते आपल्याला. तर असं आपण आहारामधून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही लिक्विड घ्याल, जेवढं तुम्ही सॅलड म्हणजे अशी रसाळ फळं खाल, तेवढं तुमची स्किन छान राहील, ॲक्टिव्ह राहाल तुम्ही आणि अगदी बघा तुमचं 50-60 मध्ये सुद्धा तुम्ही अगदी 30चे दिसायला लागाल. एवढे तुम्हाला एनर्जी राहील शरीरामध्ये. आणि आपल्या शरीर जर बघा असं उबदार आणि एनर्जीफुल असेल तर आपल्याला कुठल्याही कामात असा थकवा जाणवत नाही. आपण अगदी प्रत्येक काम उत्साहाने करतो. तर ते केव्हा? तर आपलं जेव्हा वजन मेंटेनमध्ये राहील तेव्हाच आपण ते करू शकतो. त्यामुळे वजन अलीकडं बघा खूप वाढत चाललेलं आहे, वेगवेगळे आजार जडत चाललेले आहेत. त्यामुळे आपण पहिले आहार व्यवस्थित घ्यायचा आहे. तसेच आहारामध्ये बघा आपण थोडेसे बदल करायचे आहे. जास्त करून आपल्या शरीराला जीवनसत्व खूप भेटतील असा आपण आहार घ्यायचा आहे. त्याचबरोबर एक्सरसाइज डेली करायची आहे. थोडे तरी 10 ते 15 मिनटं स्वतःसाठी काढायचं. एकतर तुम्ही अर्धा तास वॉक करू शकता किंवा एक्सरसाइज करू शकता. कुठलेही हलकेसे असे तुम्ही व्यायामाचे प्रकार करू शकता. मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवलेले आहेत. 4 ते 5 प्रकार आहेत. रोजच्या वेगवेगळे जरी केले, जरी तुम्ही काही नाही केलं, फक्त 12 सूर्यनमस्कार किंवा थोडंसं अर्धा तास 15 ते 20 मिनटं वॉक केलं तरी तुमच्या शरीराला त्याचा खूप फायदा होतो. त्यानंतर असं बघा दुपारच्या वेळामध्ये तुम्ही एखादं फ्रूट समजा तुम्हाला छोटी भूक आता संध्याकाळचं इव्हिनिंगला बघा छोटी भूक लागते आपल्याला, काहीतरी असं लाईटली खावंसं वाटतं. त्यावेळेला तुम्ही एखादं ॲपल, एखादा बनाना किंवा थोडेसे फुटाणे, त्याबरोबर थोडासा गूळ घेतला तरी चालेल किंवा नुसते फुटाणे खाल्ले तरी चालेल. गुडदाणी, राजगिऱ्याची चिक्की असते बघा, तर ते असं तुम्ही घ्यायचं आहे छोट्या भुकेसाठी. काही म्हणजे शेंगदाणे किंवा थोडासा गूळ वगैरे असं तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला गोड खायची इच्छा होत असेल तर. परंतु जास्त गोड असं मिठाई वगैरे किंवा साखर तुम्ही शक्यतो बंद करायची आहे. तर त्याने बघा खूप फरक पडतो. आणि जास्त साखर खाल्ल्याने सुद्धा आपल्या चेहऱ्यावर सुद्धा बघा सुरकुत्या यायला लागतात किंवा जास्त गोड खाल्लं वजन वाढतं, स्किन ढिली आणि लूज पडते. त्यामुळे मग आपलं बघा शरीराला असं टाईटनेस राहत नाही आणि आपलं शरीर ॲक्टिव्ह राहत नाही आणि मग आणखीन आपल्याला आळस, कंटाळा येतो आणि सारखं झोपावंसं वाटतं. बऱ्याच वेळेला हे वजन वाढल्यानंतरच होतं. त्यामुळे आपण साखर बंद करायची आहे, हळूहळू करायची. पण तुमची बघा फार तर फार तुम्हाला एक 2-4 दिवस 8 दिवस लागतील, 15 दिवस लागतील. पण हळूहळू जर सवय केली ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरळीत होतील आणि तुमचं वजन बघा झपाट्याने कमी होईल. आणि त्याचसोबत असे व्यायामाचे छोटे मोठे प्रकार करायचे. तुम्हाला जे जमेल ते करू शकता. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळे दाखवते. आता मला असं वाटतं की माझ्या थोडंसं पोटावर, दंडावर थोडी फॅट्स आहेत किंवा थोडी चरबी आहे. त्यामुळे मी असे त्याचेच व्यायामाचे प्रकार करते. आता मी 4 ते 5 किलो वजन कमी केलं आहे, पण मला असं अजून 1 ते 2 किलो वजन कमी व्हावं असं मला वाटतं. त्यामुळे आता तुम्हाला माहिती आहे मला ट्विन्स आहेत, जुळी मुलं आहेत. त्यामुळे माझं सीझर झालं आणि त्यानंतर माझं पण खूप पोट वाढलेलं होतं, खूप वेट वाढलेलं होतं. जवळपास बघा माझं 63 वेट गेलं होतं, 63. आणि आपल्या हाईटनुसार आपण वजन मेंटेन ठेवायचं आहे. तर 63 माझं वेट गेलं होतं. त्यानंतर मी आता माझं 57 वेट आहे. तर एवढं वजन मी कमी केलेलं आहे. आणि हे वजन आहे ना आपण जेव्हा कमी करतो ना तेव्हा आपण त्यासाठी आहार पण व्यवस्थित घ्यायचा आहे. जर तुम्ही बघा वजन कमी केलं आणि तुमचं नुसतं म्हणजे आहारामध्ये काही ना काही तुम्ही घेत राहिला तर काय होतं की त्याचा फरक आपल्या शरीरावर होतो, त्याचा परिणाम. त्यामुळे
तुम्ही जर असा प्रोटीनयुक्त आहार घेतला ना, तर तुमची स्किन टाईट होईल. काही-काही जण वजन कमी करतात बघा आणि त्यांची स्किन अशी लूज ढिली पडते. मग चेहरा सुकलेला दिसतो. मग असं वाटतं की त्यांना काहीतरी आजार आहे. तर असं वजन नाही कमी करायचं. वजन जरी तुम्ही कमी केलं, तरी पण आहार पण व्यवस्थित घ्यायचा आहे आणि आवर्जून आपण पाणी भरपूर प्यायचं किंवा सॅलड भरपूर घ्यायचं. त्याने पोट भरलेलं राहतं, प्लस स्किनला पण फरक पडतो आणि डोळ्यांची दृष्टी. आता गाजर खाल्लं समजा दुपारी आपण बघा, गाजर, बीट वगैरे, बीटाने रक्त वाढतं, गाजर दृष्टी सुधारते आपली डोळ्यांची. त्याचबरोबर बघा तुम्ही आवळा वगैरे थोडासा असा ज्यूस करून घेतला, रोजचं तुमचं याच्यामध्ये डेली रुटीनमध्ये तुम्ही जर ज्यूस घेत असाल, तर आवळ्याने सुद्धा बघा केसांना, स्किनला फरक पडतो. ॲसिडिटी, गॅस, ढेकर कमी होतात. त्याचबरोबर सकाळी गरम पाणी घेतलं तर टॉक्सिन बाहेर पडतात. म्हणजे जर तुम्हाला बघा पोट साफ होत असेल, तर तुमचं वजन पण कमी होईल आणि मेंटेन राहील. का तर आपले जेवढे टॉक्सिन बाहेर पडतील तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. त्यामुळे सकाळी सकाळी कोमट पाणी घेतलं ना, तर खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि पोट साफ राहिलं ना, तर आपलं शरीर निरोगी राहतं. मग आपल्याला कुठलेही स्किनचे किंवा कुठलेही आजार जडत नाही. तर असं हे वेळोवेळी आपण काळजी घ्यायची. खास करून 35-40 पार केल्यानंतर खूप असे काही ना काही आजार जडतात आणि 40 नंतर तर खूप भरकन वजन वाढतं. त्यामुळे ते वजन कमी करून मेंटेन ठेवायचं आहे, की असं तुम्ही जेव्हा बघा वजन कमी केलं ना, तर तुमचं वय देखील कळून येणार नाही. त्यामुळे असे हे छोटे-मोठे व्यायामाचे प्रकार आपण स्वतःच आपल्या शरीराला सवय लावायची आहे. आणि अशा आपण वेळा पाळायच्या आहे, टाईम टेबल बनवायचं आहे स्वतःचं, की एवढा वेळ मी व्यायाम करणार, एवढा वेळ हे करणार. आता तुम्ही बघू शकता हे बघा, मी प्रत्येक म्हणजे कुर्ती किंवा वेस्टर्न कपडे किंवा जीन्स वगैरे आपण वेअर करतो. जेव्हा आपलं वजन मेंटेन असतं, तेव्हा ते आपण जर असे वेस्टर्न कपडे वेअर केले, तर आपल्याला बघायला खूप छान वाटतं आणि आपण आतून हॅपी असेल, तर आपल्या चेहऱ्यावर ते दिसून येतं. त्यामुळे नेहमी आपण असा आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा आणि नेहमी हेल्दी आहार करायचा आहे. घरामध्ये जर असं बनवलं, अशी सवय केली, तर मुलांना पण तीच सवय लागते. तर मी रोज कंपल्सरी आमची रात्रीचं जेवणामध्ये बघा ज्वारीची भाकरी असतेच असते. आता तुम्हाला माहिती आहे की मिडल क्लास फॅमिली म्हटलं तर एक टाईम भाकरी, एक टाईम चपाती. पण भाकरी ही आवर्जून आपण रोजची आहारामध्ये घेतली पाहिजे. ज्वारीची भाकरी, खास करून ज्वारीच्या भाकरीने वजन खूप पटकन कमी होतं आणि डायजेस्ट पण पटकन होते. त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये अर्धी भाकरी आणि भात घेत असाल तर थोडासा भात. तर बऱ्याच जणांचा समज होतो की चहा किंवा भाताने वजन वाढतं. तर हो, अतिप्रमाणात कुठलीही गोष्ट करायची नाही आहे. भात हा क्वांटिटीमध्ये घ्यायचा आहे आणि चहासुद्धा तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर करायचा किंवा विदाऊट शुगरचा नुसता दुधाचा वगैरे चहा पावडर आणि वेलची पूड वगैरे टाकून घेतली तरी खूप छान अगदी स्पेशल चहा होतो. म्हणजे असं नाही आहे, मन पण आपल्या मनाचं पण समाधान होतं आणि कधी-कधी इच्छा होती. प्रत्येकाला मन आहे, शेवटी खाण्याची इच्छा होते. जरी खाल्लं तरी असं बाहेरचं जरी खाण्यात आलं तरी थोडंफार खाऊ शकता, अगदी मनाचं समाधान क्वांटिटीमध्ये तुम्ही खाऊ शकता. परंतु व्यायाम आणि रोजचं आपण जर असं काही ना काही लिक्विड, ग्रीन टी वगैरे घेत राहिलं तर वजन आपलं कमी होतं आणि माझं झालं त्यामुळे मी तुम्हाला सांगते. तर ज्वारीची भाकरी आता बघा रात्रीच्या जेवणामध्ये साधी भाजी, ज्वारीची भाकरी आणि भात कंपल्सरी असतो आणि आठवड्यातून एकदा दोनदा चिकन, अंडी आम्ही करत असतो. तर अंडी, चिकनसुद्धा खाल्लं पाहिजे, नॉनव्हेज खाल्लं पाहिजे म्हणजे शरीराला ताकद येते, शरीर उबदार राहतं आणि त्याचबरोबर प्रोटीन आपल्या शरीराला मिळतं. त्यामुळे अंडी तुम्ही असं उकडून किंवा तुम्ही बॉईल करून असं बुर्जी वगैरे, ऑमलेट असं आहारामध्ये घ्यायचं आहे वेगवेगळ्या प्रकारचं. तर असं मी घेते आणि अशा मी सवयीच केलेल्या आहेत. तर आपण सवय लावायची स्वतःला. करण्यापेक्षा सवय लावली ना, तर ते आपण तसंच करतो आणि आपण जेव्हा बघा आपल्या पोटाला जेवढं घ्यायची सवय लागली ना, तर आपलं पोट तेवढंच मागतं. मग एक घास पण आपल्याला एक्स्ट्रा जात नाही. तर असं मी तुम्हाला ह्या छोट्या-मोठ्या वेट लॉस टिप्स सांगितलेल्या आहेत. तसंच आहार कसा घ्यायचा आणि मी कशी घेते हेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता बघा रात्रीच्या जेवणामध्ये वांग्याचं भरीत आणि अर्धी भाकरी एवढंच आहे. आज काय मी भात घातलेला नाही आहे. तर असं आपण ठरवतो आणि मग आपल्या पोटाला तीच सवय होऊन जाते. आता जेवण केल्यानंतर बघा झोपण्याअगोदर रोज वेगवेगळं काही ना काही फॅट कटर ड्रिंक वगैरे घेते. परंतु आता मी आज हळदीचं दूध घ्यायचं ठरवलेलं आहे. तर आज मी भात केलेला नव्हता त्यामुळे मी आज हळदीचं दूध केलेलं आहे. तर इथे मुलांनासुद्धा मी देते. तर हळदीचं दूधसुद्धा खूप छान आहे. रात्रीचं जर तुम्ही असं लाईटली आहार घेत असाल तर तुम्ही असं त्याच्यासोबत झोपण्याअगोदर हळदीचं दूधसुद्धा जरी घेतलं तरी स्किन पण छान होते आपली आणि पोट पण भरलेलं राहतं. तर शक्यतो असं लिक्विड वगैरे आपण जास्त घ्यायचं आहे आहारामध्ये.
तर यामध्ये जायफळ वगैरे घातलं तर झोप पण छान लागते आणि स्किन पण छान होते आपली. त्यामुळे असं अधूनमधून हळदीचं दूध, फॅट कटर ड्रिंक असं मी घेते. चपातीसुद्धा मी आता म्हणजे फार कमी करायचा प्रयत्न केलेला आहे. चपाती पण मी सकाळची एकच घेते आहे आणि जास्त करून असं सॅलड किंवा स्प्राउट्स लिक्विड घ्यायचा प्रयत्न करते. ग्रीन टी, ब्लॅक कॉफी वगैरे असं घेते मी. गुळाचा चहा वगैरे किंवा रात्रीचं असं मी हळदीचं दूध, त्यामध्ये थोडी वेलची, जायफळ, सुंठ वगैरे घातलं, हळद घातली तर खूप छान आणि घशाला पण चांगलं. सर्दी खोकला झाला तर लगेच कव्हर होतं लहान मुलांचा देखील. तर अशा पद्धतीने तुम्ही आहार घ्या. बघा तुमचं वजन झपाट्याने कमी होईल. साखर कशी बंद करायची हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तर माझा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. असंच तुमचं प्रेम, सपोर्ट कायम राहू द्या. मी तुम्हाला असेच हेल्पफुल व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. तर फ्रेंड्स, जे मला माहिती आहे किंवा ज्या गोष्टी मी फॉलो करते तेच मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा तर नक्कीच बघा तुम्हाला फरक पडेल आणि तुमचं जास्त वजन वाढलेलं असेल तर तुमचं वजनही कमी होऊन तुम्ही मेंटेन राहाल आणि कधी तुमच्यात बदल होईल ते देखील तुम्हाला कळणार नाही. तर अगदी तुम्ही बघा तुमचं आत्ताचं जे वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही 4 ते 5 वर्षांनी सहज कमी दिसायला लागाल. तर थँक्यू.